कुठला किनारा, या बेधुंद वादळाला कुठला किनारा. सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे. जय महाराष्ट्र. नाही, आवाज नाही येते. जय महाराष्ट्र. जाऊ द्या, जास्ती कोणी प्रशंसा करायला लागलं की भीती वाटायला लागते. म्हणून मी जगन्नाथ पण जेव्हा विचार आत्ताकडे सांगत होते, शेरोशायरी करत होते, मी पाहत होतो नक्की कोण. पण मला वाटतं आपण सगळे ठरवलेलं आहे, मतदान आपल्याला बॉसला पुन्हा एकदा दिल्लीत पाठवायचं हे आपण मत पक्क केलेलं आहे, असं सगळीकडे मला दिसत आहे. आताच छत्रपती संभाजीनगरवरून येत असताना मध्ये मध्ये काही काही ठिकाणी ट्रॅफिक लागत होता, गाड्या थांबल्या होत्या. मग बाईकवर आपणच कोणीतरी फोटो काढायला येत होतात. एक दोन ठिकाणी स्वागतच एकमेक झाली आणि सगळे सांगत होते की घाबरू नका साहेब, यावेळी पुन्हा एकदा आपण महाविकास आघाडीचं सरकार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय राहणार नाही, हेच वातावरण सगळीकडे आहे. अनेक आठवणी आहेत गेल्या 5 वर्षातल्या, गेल्या 10 वर्षातल्या. मला वाटतं 2019ला असंच मी इथे आलो होतो आणि तेव्हा देखील असेच ढग येत होते, वारा सुटला होता आणि पाऊस पडेल की नाही, पाऊस पडेल की नाही याची सगळ्यांना चिंता होती. आणि मी हीच प्रार्थना केलेली की सभा संपू द्या आणि त्यानंतर धोधो पाऊस पडला आणि पावसाळ्याचे दिवस होते. पण आज जे काही झालेलं आहे, मला वाटतं मगाचपासून थोडा रिमझिम पाऊस लागला होता दुपारी, बरोबर ना? अवकाळी पाऊस होता, अवकाळी. थोडं नुकसान सगळ्यांचं झालेलं आहे. आणि मला तुम्ही सांगा, योगायोग आहे की याच्यात काही जोडलेलं आहे की सकाळी भाजपची सभा परभणीत झाली आणि आज नेमकं नुकसान करणारा अवकाळी पाऊस पण ह्याच मतदारसंघात पडलेला आहे. हा काही योगायोग आहे की खरोखर हे जोडलेलं आहे? नुकसान आणि भाजप सगळीकडे जाते तिथे एकत्रच जातात. कारण गेल्या 10 वर्ष काय मी ऐकून आलं काय? हे मी नाही बोललो, तुम्ही बोलताय. ठीक आहे, पण आपल्या सभेत बोलाल तर ईडी आणि सीबीआय कोणाच्या घरी पाठवणार नाही, निश्चिंत राहा तुम्ही. आणि गळ्यात भगवा असेल किंवा तुतारी असेल, मशाल असेल हातात, तर कोणी तुमच्या घरी येण्याची हिंमत पण नाही करणार. पण आज संपूर्ण महाराष्ट्रात एक जे वातावरण पाहत आहे मी, पवार साहेब स्वतः आपण पाहत आहेत प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचार जोरात सुरू आहे, उद्धव साहेब देखील फिरत आहेत, आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून फिरत आहोत. आणि प्रचार सभेत प्रत्येक ठिकाणी दुपारची सभा असो, संध्याकाळची सभा असो, उष्णता कितीही असो. काल पण मी पाहत होतो, शिर्डीमध्ये होतं साधारणपणे 43 डिग्री दुपारचं ऊन होतं चढलेलं आणि सभा पॅक होती, कोणी हल्लं नाही. सगळे आपल्या उमेदवारासाठी, सगळे मशालीसाठी तिथे एकत्र होते. संध्याकाळी नगरमध्ये होतो, तिथे तर तुफान गर्दी झाली, अक्षरशः टोक दिसेना एवढी गर्दी होती. आणि ही गर्दी काही भाड्याने आणलेली लोक नव्हती, ही गर्दी बाजूच्या राज्यातून आणलेली लोक नव्हती, ही गर्दी धमकून आणलेली लोक नव्हती, ही प्रेमामुळे सगळे एकत्र आलेली लोक होती. आणि ते प्रेम काही आमच्यावरच नाही तर या महाराष्ट्रात असलेलं प्रेम सगळे एकत्र येताना आज मी पाहत आहे. ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे. 2014च्या निवडणुकीत मी प्रचार केलाय, 2019च्या निवडणुकीत प्रचार केलाय. कोणाची तरी लाट होती त्यावेळी, एक चेहरा चालत होता, एक नाव चालत होतं. खूप अपेक्षा होत्या त्या नावाकडून, खूप अपेक्षा होत्या एका पक्षाकडून, भाजपकडून. सगळ्यांना वाटत होतं की अच्छे दिन आने वाले है, चांगलं काहीतरी देशात घडवू आपण. आम्हाला पण वाटत होतं, शिवसेना म्हणून आम्हाला वाटत होतं की आपण आता झालं ते बस झालं, काहीतरी परिवर्तन आणायचं आहे, देश बदलायचा आहे, चांगले दिवस आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी आणायचे आणि त्या व्यक्तीसाठी, त्या लोकांसाठी, त्या जनतेसाठी आपल्याला आपलं केंद्र सरकार बसवायचं आहे. पण 2014 नंतर जी भाजपा सत्तेत बसली ती एवढं भयानक चित्र आणि रूप घेऊन बसली की असं वाटायला लागलं की हा देश हिताचा निर्णय होता की काय भलताच निर्णय झाला. ठीक आहे, 5 वर्ष कसं बसं राज्य आपण पाहिलं, हुकुमशाही वाढत चाललेली, सगळीकडे जी काही पकड त्यांना घ्यायची होती ती घेत, निवडणुका मागे निवडणुका जिंकत चाललेले, राज्य मागे राज्य जिंकत चाललेले. मग महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, अनेक राज्य त्यांनी जिंकली. बहुमत त्यांच्या हातात आलं आणि बहुमत म्हणजे असं बहुमत देशात काही करू शकतात. 2019ची निवडणूक आपण ठरवलं होतं, पक्क ठरवलं होतं की आपण वेगळं लढायचं. तरी देखील चला नॅचरल अलायन्स आपण एकत्र आलो पाहिजे. जुन्या आठवणी होत्या, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, आपली शिवसेना होती, जसे आपले जुने दिवस होते ते आठवून, त्याची आठवण करून देऊन उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता की चला आपण पुन्हा एकदा यांना पाठिंबा देऊया.
पण 2019 नंतर जो झाला तो विश्वासघात असा झाला. ठीक आहे, आपल्याला दिली होती वचनं तिथं पाळलीच नाहीत, पण आपल्याला राज्याला पण दिलेली होती वचनं तिथं पाळलीच ना, उलट आपलं राज्य संपवण्यात निघाली होती. ही अशी भाजपा आपण करायचं तरी काय, किती दिवस डोक्यावर बसवायची आपल्या, हा विचार करून आपण वेगळा एक निर्णय घेतला. आणि त्यावेळी आपण 2019च्या विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार आणलं. एकत्र आम्हाला काम करायची संधी मिळाली. ते टोपे साहेब माझ्या सोबत बसलेले आहेत, बाजूबाजूला जसं इथे बसतो आम्ही तसं विधानभवनात आज देखील बसतो. आणि 2-2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल 2022 साली शिवसेना फोडली. शिवसेना त्यांनी चोरायचा प्रयत्न केला, आपलं नाव चोरलं, आपलं चिन्ह चोरलं, सगळं जे काही होतं ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 40 गद्दारांना घेऊन गेले, अनेक खासदारांना गद्दारी करायला लावलं. सगळं केलं तरी तुम्हाला आज सांगतो मी, जनतेचं प्रेम उद्धव साहेबांवर आणि विश्वास जो आहे तो कायम आहे आणि तो अजून वाढत चाललेला आहे. कारण आपल्यासारखे इथे लोक आहेत आणि मंचावर बसण्यासारखे अनेक इथे शिवसेनेचे नेते आहेत, स्वतः बंडूबास आहेत, राहुल पाटीलजी आहेत. त्यांनी आम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी पहिली गद्दारी झाली, उद्धव साहेबांनी सांगितलं, साहेब आमच्याकडे बघूही नका, आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत राहणारच, आम्ही तुमचेच आहोत. आणि मी त्यांना हेच सांगतो, आज गद्दारांवर पण हेच सांगतो. अनेक वेळा मला विचारलं जातं, जेव्हा समोरासमोर आम्ही विधानभवनात येतो बसतो, मेरे पास गाड़ी है, बंगला है, सत्ता है, ताकत है, तुम्हारे पास क्या है, आदित्य मला विचारतात, तेव्हा मी सांगतो मेरे पास जनता है और जनता का आशीर्वाद है. आणि तसंच बरोबर 2 जुलैला मला वाटतं 2023च्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. अनेक लोक तिथे फोडून भाजपात गेले. काही लोकांना धमक्या दिल्या होत्या 4-5 दिवसापूर्वी की तुम्हाला जेलमध्ये टाकू, असं करू तसं करू. बरोबर जसे गद्दारी शिवसेनेत झाली, शिवसेना पक्ष फोडला, तसं दुसऱ्या वर्षी म्हणजे 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि परिवार एक फोडला. त्याचा परिणाम असा झाला, आपण पाहताय अजून तिथे त्यांना वाटलं मजबूत सरकार बनेल. म्हणजे 2022 मध्ये जी गद्दारी यांनी करून घेतली, जे खोके सगळीकडे आपण ऐकत असतो, एक घोषणा पुन्हा एकदा सगळीकडे दिसते. अमेरिकेत गेलो तिथे पण मी ऐकलं 50 खोके. म्हणजे मी त्यांनी मला विचारलं की परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रात. मी त्याला बोललो, तुम्हाला माहितीये 2022 मध्ये, मी त्यांना इंग्लिश मध्ये सांगत होतो, इंग्रजीत सांगत होतो, 2022 मध्ये आमचा पक्ष फोडला. ते बोलले येस येस वी नो, 50 खोके. त्यांच्या भाषेत बोलले ते. म्हणजे तिथपर्यंत आपली जी काही सत्य परिस्थिती ती पोहोचलेली. पण आज आपण पाहताय मंचावर फौजिया खान ते इथे बसलेले आहेत, टोपे साहेब इथे बसलेले आहेत, आम्ही आजूबाजूला बसलो असतो विधानभवनात. आणि हे जे सरकार चाललेलं आहे, आम्हाला वाटलं चला शिवसेना फोडून तुम्हाला मतं मिळत नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही, तरी तुम्हाला जी काही पॉप्युलॅरिटी, जे काही तुम्हाला लोकांनी मान्य करून घेतलं पाहिजे, आपलं म्हणून समजलं पाहिजे, असं तर नाहीच. आता त्यांनी 2024 साली काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या राज्यात नक्की किती पक्ष फोडणार, किती आमदार फोडणार, किती खासदार फोडणार, किती नगरसेवक फोडणार, किती पदाधिकारी फोडणार, हे तोडफोडचं राजकारण, चिखलफेकीचं राजकारण. ठीक आहे, कमळाला चिखलच लागतं, पण किती एखाद्या राज्यात चिखल निर्माण करायचा हे आपण आता ठरवायचं आहे. आपण आता विचार करायचा आहे की हे राजकारण किती आपण सहन करायचं. एका बाजूला हे तोडफोडीचं राजकारण, एका बाजूला धोक्याचं राजकारण, एका बाजूला धोक्याचं राजकारण, धमकवलं जातं जॉईन और जेल. आज आपण पाहतो दिल्लीमधली आज बातमी आलेली आहे की अरविंद केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे, 3ऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहे आणि त्यांना जेलमध्ये डायबिटीज असून पण इन्सुलिन दिलं जात नाहीये, डॉक्टरना भेटू दिलं जात नाहीये. ही अशी परिस्थिती आपल्या देशावर येईल हा विचार आपण कधी केला होता का? नव्हता करू शकत आपण. म्हणजे एवढं भयानक प्रकारची हुकुमशाही, लोकशाही आपल्या देशातील, आपल्या राज्यातील हा विचार पण करू शकलो नव्हतो. तसंच झारखंडमध्ये आपण पाहतोय हेमंत सोरेन साहेबांना देखील अटक केलेली आहे, तिथे तेजस्वी यादवला धाड पडलेली आहे. अनेक ठिकाणी असं सगळं चालू असताना राजकारण आज देश पाहत आहे की महाराष्ट्र काय करणार, महाराष्ट्र कुठचा निर्णय घेणार. देशाने तर ठरवलेलं आहे. दक्षिण भारत जर आपण पाहिला तर कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, तेलंगणा असेल, तिथे तर सांगतात काँग्रेसचा नारा आहे की भाजपा साउथ से साफ और नॉर्थ में हाफ. साउथ से साफ आणि नॉर्थ में हाफ हा नारा एवढ्यासाठीच दिलेला आहे कारण दक्षिण भारताने तर दरवाजे भाजपासाठी बंद केलेले आहेत. आता उत्तर भारताकडे सगळे बघत आहेत. आणि काल जे मतदान झालंय आपल्याला आश्चर्य वाटेल, भाजपची जी परिस्थिती आहे ती एवढी चांगली नाहीये. मी आपल्याला परत एकदा सांगतो, 2014ची निवडणूक एक आशावादी निवडणूक होती. 2019ची निवडणूक आपल्याला वाटलं होतं की चला नवीन काहीतरी आपण घडवत आहोत, देश वेगळा बदलत आहे, मेरा देश बदल रहा है.
हे आपल्याला पण वाटलं होतं एका व्यक्तीला आपण 5 वर्ष दिलेत, पुन्हा एकदा आपण 5 वर्ष दिले आणि पाहूया ते 15 लाख आपल्या खात्यात येतील तरी कधीतरी. पण आज 10 वर्ष होऊन गेले. तुम्ही मला सांगा 15 लाख तुमच्या खात्यात आलेत का कोणाच्या? आलेत कोणाकडे? मागे कोणाकडे आलेत का? हात वरती करून दाखवा जरा. आलेत? नाही आलेत. त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं, जसं आता टोपे साहेबांनी आपल्याला आठवण करून दिली, बहुत हुई महंगाई की मार. जीडीपी ज्याला आपण म्हणतो, अर्थतज्ञांचा जीडीपी वेगळा, पण आपल्या सामान्य नागरिकांचा जो जीडीपी असतो, सामान्य माणसाचा जीडीपी असतो, गॅस, डिझेल, पेट्रोल. आपल्याला वाटलं होतं की जेव्हा युपीचं सरकार अर्ध्या रुपयाने गॅसची किंमत वाढवायची, 1 रुपयाने पेट्रोल वाढवायचं, आपण सगळे भाजपच्या मागे लागून चला आज भारत बंद करूया, आज महाराष्ट्र बंद करूया, आज आपण आंदोलन करूया. आपण लाटे शिवसैनिक रस्त्यावर खायचो. भाजपवाले मस्त पहिला जेल भरून आंदोलन करून डब्यात जाऊन बसायचे की फोटो त्यांचे यायचे. पण आज तसं जेव्हा आपल्याला तेव्हा फसवलं होतं, आज देशाला ते फसवत आहेत. बेईमानी जी होते ती देशासोबत होत आहे, जी गद्दारी होते ती देशाबरोबर होत आहे. आज नारा आपण पाहिला असेल तर गॅस, डिझेल, पेट्रोल महागाई याच्यावर कोणी चर्चाच करत नाही भाजपकडून. मला तुम्ही सांगा, गॅसची किंमत 2014 मध्ये किती होती? 400 पार होती ना तेव्हा, म्हणजे 400च्या आसपास होती. आता किती? 1200. म्हणजे गॅस वरती गेला की खाली गेला? डिझेल कितीला होता? आज कितीला आहे? पेट्रोल आज कितीला आहे? आता कदाचित निवडणूक आल्यानंतर कमी जास्ती करत असतात, पण 5 वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होतं, बहुमताचं सरकार होतं, आपल्याला जी स्वप्न दाखवली होती की आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, त्याला धन वापस आएगा, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, जो शेतकरी ज्याचं नुकसान होईल त्याला आम्ही नुकसान भरपाई देऊ, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, हे सगळं जे काही होतं हे कधी तुमच्या हातात आणि खात्यात आलंय का? आलं असेल तर कोणीतरी फिरून उभवचा जाऊ, त्याचा सत्कार करीत, ते जाहीर सत्कार आलंय कोणाकडे? आलं नाही? काय आलं? 12 रुपये. पलीकडे कुठेतरी 2 रुपयाचं चेक आहे आणि त्यांनी पत्र पण दिलं होतं की आम्हाला Z+ सुरक्षा द्या, कारण एवढा मोठा चेक तुम्ही आम्हाला दिलेला आहे. ते पत्र अनिल देशमुख साहेबांनी विधान भवनात. पण आज ही परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे. आपण पाहत असाल की अक्षरशः थट्टा ओळखत होतो. आपण बोलत असतो की पीक मालाला भाव नाही, ह्याला भाव नाही, त्याला भाव नाही. आज मुळात आपल्या राज्याला हे लोक भाव देत आहेत का? भाजप म्हणून भाव देत आहे का? हा विचार तुम्ही करायचा. ही निवडणूक साधीसुधी नाही आहे. ही निवडणूक तुमचं भविष्य हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक देश कुठच्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक कोण देशाचा पंतप्रधान होणार? मुळीच नाहीये. पंतप्रधान बनायला काही एकच व्यक्ती आपल्याकडे नाही. आपल्या 100 कोटीच्या देशामध्ये इथून समोरून कोणीही पंतप्रधान होऊ शकतं आणि देश 10 वर्ष जसं चाललेला आहे त्याच्यापेक्षा चांगलं चालू शकतं. कारण आपली जी भूमिका आहे, आपली जी संस्कृती आहे, या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती एकच आहे. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. पण भाजपची काय? वचन जाए पण वोट न जाए. वचन बदलत राहतील, तुमचं टार्गेट बदलत राहील, प्रचार बदलत राहील, पण आमची मतं गेली नाही पाहिजेत. गेल्या 10 वर्षामध्ये जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली होती, आपल्याला वाटलं होतं या देशात स्मार्ट सिटी 100 बनतील. आपल्याला वाटलं होतं की या देशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल, प्रत्येकाला घराला आपल्याला वरती छत मिळेल, प्रधानमंत्री आवास योजनेतून सगळ्यांना घरं मिळतील. मला तुम्ही सांगा, या जिल्ह्यामध्ये, या परभणीमध्ये कोणाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं मिळालेत का? मिळाले तिथे शेतकरी बांधव किती आले? जरा हात वरती करून दाखव. सगळ्यात ना तुम्ही कोणाचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. आणि मग काय दादा? जीएसटी 10 रुपये राईस प्लेटला. भाजप 2024 ला येत नाही, ठरवलं ना तुम्ही पक्का? जरा सांगा तिथे. ठीक आहे बस. सगळ्यांची भूमिका आणि भावना मी ऐकलेली आहे, पण हेच मला सर्वत्र महाराष्ट्रात दिसत आहे. कारण आज ही निवडणूक जी आहे हे 400 पारचं जे भूत हे सगळीकडे सांगत आहेत. मला तुम्ही सांगा, तुम्ही कोणी भाजपला मतदान करणार आहात? मग इथून जिंकणार कोण आहे? म्हणतो बस ना. असंच प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रात 48 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकून येणार हे महाराष्ट्रानेच ठरवलेलं आहे. पण हे जर ठरवलं असेल तर
पण तुम्ही मला सांगा, दिल्लीत आज आपण परिस्थिती पाहतोय, अरविंद केजरीवालला 8 टाकल्यानंतर 7च्या 7 सीट्स त्यांच्या कामामुळे आप आणि काँग्रेस जिंकणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा तिथे आणि काँग्रेसची जी युती आहे ती झारखंडमध्ये सगळ्या सीट जिंकणार आहे. पंजाबमध्ये जसं मी सांगितलं तिथे आप जिंकणार आहे. अनेक राज्य असेल, ममता दिदी तिथे लढत आहेत स्वतः, बेंगॉल टायगर्स म्हणून लढत आहेत, तिकडे ते लढत असताना त्यांच्या जास्तीत जास्त सीट येणार आहेत. आपण पाहतोय बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव एक योद्धा म्हणून लढत आहेत, तिथे पण त्यांच्यासोबत पण गद्दारी झाली होती. मग असं सगळं जर चित्र असेल तर तुमच्या मनावर जर सांगितलं जात आहे की तुमचं मत भाजपला द्या तर फुकट जाईल, कारण आमचे तर 400 येणार आहेत. तुम्ही मला सांगा, भाजपचे 400 सोडा, 300 सोडा, 200 तरी कुठून येणार आहेत? हे चंद्रावर ना बोला बरं. अब की बार भाजपा, अब की बार भाजपा, अब की बार भाजपा. आता मला तुम्ही सांगा, मग हे 400 त्यांना सीटचं ते भूत सगळीकडे पसरवत आहेत, ते कशासाठी पसरवत आहेत? कशासाठी पसरवत आहेत? ऐकून यायला सांगा दादा. कारण एकच आहे, त्यांना 400 सीट एवढ्यासाठीच पाहिजे कारण 10 वर्ष इकडचे सगळे जे आपले लोक बसले, तुम्ही सगळे बसलेत, आपण जे त्यांना करू दिलं नाही, संविधानाला हात लावू दिलं नाही, ते संविधान त्या भाजपला बदलायचं आहे. तुम्ही हा विचार करा. भाजप जी आहे ती महाराष्ट्र विरोधी आहे, भाजप जी आहे ती आंबेडकर विरोधी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, आपला धर्म तोच संविधानाचा. आपला धर्म म्हणजे संविधान, आपली जात म्हणजे संविधान, आपली ओळख म्हणजे संविधान. आपल्या देशाची जात पात धर्म जर आपण पाहिला तर संविधान असेल, त्या संविधानात आपण सगळे येतो, आपले हक्क येतात, आपले अधिकार येतात, आपली कर्तव्य येतात. त्या संविधानाला त्यांना हात लावायचा आहे. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नको आहे. भाजपाला भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे, म्हणजे त्यांचीच लोक तिथे सत्ता असतील, त्यांच्याच लोकांना कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतील, त्यांच्याच लोकांना जी काही सरकारी योजना असतात तीच पोहोचतील त्यांच्या घरापर्यंत. तुमच्या आमच्यासारख्या लोकांपर्यंत, जनतेपर्यंत काही पोहोचणार नाही. हे मान्य आहे तुम्हाला? आपण सर्व आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही? आपण सगळे संविधानामध्ये विश्वास ठेवत आहोत की नाही? आज जर तुम्हाला संविधान रक्षण करायचं असेल त्या संविधानाला बदलण्यापासून रोखायचं असेल भाजपला, तर तुम्हाला या केंद्र सत्तेत तुम्हाला भाजपला रोखायलाच लागेल. 400 पार काय, तुम्हाला प्रत्येक सीटवर जाऊन प्रचार करायला लागेल. आज मी तुम्हाला नागरिक म्हणून नाही तर प्रत्येकाने या देशाचा योद्धा, या संविधानाचा योद्धा म्हणून तुम्हाला आवाहन करत आहे की आपल्याला आपला देश वाचवायलाच लागेल. ही जी हुकुमशाही आपण पाहत आहोत की चला आमचं बोला नाही तर आज जा, आमच्याबद्दल बोला, आमची प्रशंसा करा, आमच्या समोर नतमस्तक व्हा नाही तर आज जा, आमच्या पक्षात या नाही तर आज जा. ही जी भाजपची जी काही भूमिका आहे, ही जी वृत्ती आहे, ती जर आपल्याला रोखायची असेल तर आपल्याला त्यांना अडवायलाच लागेल. नाहीतर हा देश हुकुमशाहीपर्यंत चाललेला आहे, हुकुमशाही झालेला आहे की म्हणून. आज आपण पाहतोय आमच्या अनेक राजकीय मंडळीमध्ये फोनवर वॉर्निंग येतं, पेगासस, की तुमचा फोन पोलीस यंत्रणा पाहत आहे, तुमचा फोन तिथे प्रधानमंत्री कार्यालयात कोणतरी पाहत आहे, तुमचा फोन होम मिनिस्ट्रीमध्ये कोणतरी पाहत आहे. पण तिथे थांबणार नाही ते लोक. आज आम्ही सत्यासाठी लढत आहोत, सत्यमेव जयतेसाठी लढत आहोत आणि भाजपा सत्तामेव जयतेसाठी लढत आहे. जे सत्यमेव जयतेसाठी लढणारे लोक आहेत त्यांना हे हैराण करत आहेत, खोट्या केसेस टाकत आहेत, उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत, एवढ्यासाठीच कारण हे सत्य भाजप पचवू शकत नाही. पण आज तुम्हाला सांगतो, जसं आम्हाला हैराण केलं जातं, आम्हाला सतवलं जातं, आम्ही काही घाबरणारे नाही होत. आम्ही तर त्यांना सांगतो या वार करायचं ना, समोरून या छातीवर यायला तयार आहे तुमचा वार, मी एकटा लढायला तयार आहे तुमच्यासोबत. मागून वार करणारी भाजप. पण हे वार जे आमच्यावर होत आहेत, जर उद्या भाजपचं सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसलं तर हे वार तुमच्यावर पण होतील, नागरिकांना पण सोडणार नाहीत. कारण प्रचार भाजपचा बदललेला आहे. लक्षात घ्या, ही धोक्याची घंटा आहे. भाजपचा प्रचार आता कधीही सांगत नाही की विकास करू आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. त्यांचा जाहीरनामा उशी म्हणून आपण वापरू शकतो, वरती टॉर्पल म्हणून आपण वापरू शकतो, छत म्हणून आपण वापरू शकतो, पण त्या जाहीरनाम्यातला एक सुद्धा गोष्ट खरी नाहीये. त्यांना आता हा प्रचार करायला लागतोय की आज विपक्ष काय खात आहे, काय घालत आहे. प्रचार विचार करा तुम्ही, त्यांचे मोठे मोठे नेते येऊन सांगतात मटन, मांस, मच्छी. 10 वर्षानंतर तुम्ही जर प्रचार करायला आला असाल, तुम्ही काय काय या देशासाठी केलं हा पाढा मोजण्याच्या ऐवजी तुम्ही सांगताय की विरोधी पक्षातला कोण काय खात आहे, मटन, मांस, मच्छी खात आहे. असे नेते आणि असं सरकार आपल्याला परवडणार आहे का? आज आपली देशात जर पाहिलं तर तरुणाई जी आहे, तरुण पिढी जी आहे, ती सर्वात मोठी आहे. जगभरात जास्तीत जास्त तरुण पिढी आपल्या देशामध्ये आहे.
आणि आज हे जास्तीत जास्त पक्ष जे आहेत एनडीए मध्ये म्हणजे भाजपा आहे, ईडी आहे, सीबीआय आहे, मिंदी गटाने फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे. पण खरी राष्ट्रवादी काँग्रेस इथे पवार साहेब बसले, त्यांच्याच सोबत आहे, त्यांच्याच हातात आहे. आणि खरी शिवसेना ही आपल्या मंचावर आपल्या मनामनात आहे, उद्धव साहेबांच्या हातात आहे. पण ह्या खऱ्या राष्ट्रवादीला आणि खरी शिवसेना बाजूला ठेवून जे एनडीए मध्ये गेलेले आहेत आपण पाहताय, त्यांचा जो प्रकार चालू आहे, त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, ही देशाची सत्ता जी आहे ती काबीज करण्याचा आहे, ती आपल्याला रोखायची आहे. पण एनडीएतले पक्ष आहेत ते तुम्हाला भूतकाळात लढवत ठेवतील. 50 वर्षापूर्वी नेहरू साहेबांनी काय केलं, 30 वर्षापूर्वी इंदिराजींनी काय केलं, मग अमुक योग्य होते की तमुक योग्य होते, हे तोडलं ते बरोबर होतं की ते बनवलं ते होतं. पण आज तुम्ही विचार करायचा आहे देशाची जनता म्हणून आणि तरुण लोक म्हणून, तरुणी म्हणून, की आपल्या भविष्यासाठी कोण लढतं. भूतकाळात लढून खूप काही होऊ शकतं आणि झालेलं आहे. पण ते पण विचार करत नाही, जे आम्हाला करायचं होतं 50 वर्षापूर्वी ते आम्ही देशासाठी केलेलं आहे. जी धरणं बांधायची होती, जी IIT, IIM, AIMS वगैरे जे बनवायचं होतं ते नेहरूजींनी बनवलेलं आहे, इंदिराजींनी बनवलेलं आहे. आपण आपले नेते ह्या आत्ताच्या युगातले काय करत आहोत, पुढच्या भविष्यासाठी काय करत आहोत, हा विचार तुम्हाला करायचा आहे. आज तुम्हाला मी विचारतोय, इथे शेतकरी बांधव जे आले आज खास करून तुम्हाला आवाहन करतोय, आपले 5 वर्ष जी आहेत मतदानाचा जर विचार करायचा असेल, जास्ती वेळ मी घेणार नाही कारण आपल्याला पवार साहेबांना ऐकायचंय. पण मला तुम्हाला एकच उदाहरण देऊन पुढे निघतोय मी, तुम्हाला एवढंच विचारायचं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही 2 सरकार अनुभवलीत. एक सरकार होतं उद्धव साहेबांचं, आपलं महाविकास आघाडीचं. तेव्हा आपण पाहिलं होतं देशभरात हिरो देखील टोपे साहेबांसारखे आपले कोविडच्या काळात फिरत होते, हॉस्पिटलवर जात होते. जे उद्धव साहेबांचं कौतुक होतं कोविडच्या काळात, हे अशा मंत्र्यांमुळे होतं, अशा सहकाऱ्यांमुळे होतं ज्यांनी न घाबरता या राज्याची सेवा केली, आम्हाला हिंमत दिली की चला आपण सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू. आणि मला आठवतं एक दिवस तर असा होता, मला वाटतं त्यांचे मातोश्री स्वतः सिरियस होतं आणि त्यावेळी देखील टोपे साहेब आणि उद्धव साहेब चर्चा करत होते. मला वाटतं मातोश्रीवरती स्वतः आलेले टोपे साहेब आणि सांगत होते की काय काय करायला पाहिजे, ती चर्चा सुरू होती. एवढं कमिटमेंट मला वाटतं महाविकास आघाडीचं होतं. पण आज शेतकरी बांधवांना विचारतं, आपल्या महाविकास आघाडीच्या काळात उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं ते वचन एवढंच होतं की मी माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करीन. देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील होर्डिंगवर कर्जमुक्ती केली होती, होर्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टर बॅनरवाल्यांची कर्जमुक्ती केली होती. पण खरोखर कर्जमुक्ती देवेंद्र फडणवीस साहेबांची कधी झाली होती, तुमची केली होती त्यांनी? किती दाखले द्यायला लागायचे हो तुम्हाला? ह्याला घेऊन जा, पुतळ्याला घेऊन जा, नातवाला घेऊन जा, पंटूला घेऊन जा, आजोबाला घेऊन जा, हे सगळं चालायचं ना. आणि मग उद्धव साहेबांनी 2020 साली जी कर्जमुक्ती जाहीर केली, 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज होती ती कर्ज पण माफ केली, मुक्त केली. झाली होती की नव्हती झाली होती? आणि ती एका बोटावर केली होती. तेच बोट तुम्हाला आता मतदानाला वापरायचं. कारण जिंकून घ्यायचंय ते उद्धव साहेबांच्या विचाराच्या व्यक्तीला, म्हणजे बंडू बॉसना, जो ह्या मतदारसंघाशी, महाराष्ट्राशी, उद्धव साहेबांशी कधी गद्दारी करणार नाही. आपल्याला आठवत असेल त्या तारीख बोलतो, मतदानाची बोलतो मी. बोला दादा. बसून घ्या. एकच बस. आता हेच तुम्ही आठवा, आज जसा अवकाळी पाऊस झालाय तसा 2020 ते 2022 महाविकास आघाडीच्या काळात देखील अनेकदा गारपीट झाली होती, अवकाळी पाऊस झाला होता, शेतकऱ्यांवर आपत्ती येत होती. तेव्हा प्रत्येक वेळी आपली जी प्रशासन होतं, यंत्रणा होती, आपण कामी लावली आणि जेव्हा जेवढी काही मदत आपण करू शकत होतो तेवढी मदत केली होती की नव्हती केली? आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा, जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस आला असेल कदाचित आम्ही सगळे तुम्हाला तुमच्या बांधावर दिसलो असू, शेतात दिसलो असू, मदतीला दिसलो असू, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल. पण या मिंदी सरकारमधून, या भाजप सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतात आलाय का, तुमच्या बांधावर आलाय का? एक तरी व्यक्ती तुम्हाला मदत करायला आले का? आले कोणी? नाही. मग शेतकरी म्हणून आपण कोणाचा विचार करणार? आज कोणाला मतदान करणार? बरोबर ना? मशाल बस. तसंच महिलांनाच मी विचारत आहे, ज्या भाजपाने गुजरातमध्ये बिल्किस बानो या बाईचा जेव्हा रेप झाला होता, तिच्या अत्याचारींवर, तिच्या रेपिस्टवर जो गुन्हा दाखल झाला होता, सुप्रीम कोर्टाने त्यांना आत टाकलं होतं. ज्या भाजपाने त्या अत्याचार्यांना, ते अत्याचार करणाऱ्या लोकांना बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांना प्रचार सभेत फिरवलं.
आणि मग त्यांना नुसतं प्रचारसभेत फिरवलं नाही, तिकीट देण्याचा विचार केला. अशा भाजपाला महिला तरी मतदान करू शकतात का? आज भूमिका हीच आहे. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आपल्याला शिकवण दिलेली आहे की बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या अत्याचारांचा जातपात धर्म कुठचाही असो, ज्यांनी रेप केला जातपात धर्म न बघता न्याय झालाच पाहिजे आणि जो रेप करेल त्याला फाशीच दिली पाहिजे. ही आपली भूमिका आहे आणि ह्या भूमिकेचे आपण आहोत. हे असं सरकार करत बसलं पाहिजे. आज तरुणांना विचारतोय, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सगळे नोकऱ्या ज्या आहेत, सगळे रोजगार आहेत. तिथे MIDC आता पाहतोय मी, येताना मी थोडी माहिती घेत होतो. MIDC मध्ये 2-2.5 वर्ष एक सुद्धा नवा उद्योग आला नाहीये. सगळे नवे उद्योग जे येणार होते ते गेले कुठे होते? गुजरातला गेले होते ना. म्हणजे वेदांत बॉक्सकॉन गेला कुठे होता? वर्ल्ड पार्क गेला कुठे होतं? एअरबस, टाटा एअरबसचा पार्क गेला कुठे होतं? मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे होतं? 40 गद्दार पळाले कुठे होते? आता कळलं सगळं का तिथे थँक्यू म्हणून पाठवलं होतं. मी आज तुम्हाला विचारत आहे, की शेतकरी बांधवांना विचारत आहे, ही सगळी परिस्थिती बघत असताना महिलांना विचारत आहे, तरुणांना विचारत आहे, तुम्ही मतदान कोणाला करणार? आज मी तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला कोण वाटतं तुमच्या मतदारसंघासाठी दिल्लीत कोणाला पाठवलं पाहिजे? आज तुम्हाला विचारत आहे की येणारी जी तारीख आहे मतदानाची, तेव्हा तुम्ही कोणाला मतदान करणार? आणि जर बॉसला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? सगळीकडे आवाज येते, आपलं चिन्ह कुठचं? या मतदानाच्या दिवशी EVM वर जेव्हा जेव्हा तुम्हाला मशाल दिसेल तिथे मशाला मतदान करा आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा रोषणाई आणू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. यानंतर सन्माननीय देशाचे नेते, माजी कृषी मंत्री आणि शेतकऱ्याचे कवारी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. सकाळी विचार येते की आपल्या सगळ्यांचे सहकारी राजेश टोपे किंवा सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जे आहे ते शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांना मोठ्या संख्येनं निवडून निकाल केले घेतला हे स्पष्ट होतं की आपले उमेदवार रणजित जाधव व्यासपीठाचे सगळे मान्यवर सरकारी बाजू गेली. निवडणूक लवकर व्हायची. मला असं कळलं की देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते. ते येतात, अनेक ठिकाणी जातात. अपेक्षा अशी असते की देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात जेव्हा जातो ते देशाच्या प्रतीने काय करणार, लोकांचे प्रश्न कसे सोडवणार, अडचणी काय आहे या संबंधीची भूमिका मांडण्याची त्यांची जबाबदारी. जी ठिकाणी जातात लोकांच्या भाषा कधी बोलत नाही, शेतकऱ्यांचं दुःखलं काय ते जाणून घेत नाही. नवी पिढी लेखाची उद्या सत्तेत कशी आली याबद्दलचा विचार ते करत नाही. वाघांवर घर आणि संसार चालवणं हे कठीण कसं झालंय त्या संबंधीची भूमिका घेत नाही. मग देशात काय तर फक्त विरोधी पक्षावर टीका केल्या. शरद पवारांनी असं केलं, उद्धव ठाकरेंनी असं केलं, आणखी कुठेही असं केलं, याशिवाय दुसरी काही भूमिका मांडत नाही. आणि त्याचा परिणाम आहे या देशामध्ये अनेक संकटाला तोंड द्यायची स्थिती ही निर्माण झाली. मध्यंतरी आम्ही पाहिलं दिल्लीमध्ये, पंजाब आणि हरियाणा इथे शेतकरी त्यांच्या मागण्यासाठी रस्ते येऊन बसले, आंदोलन केलं. किती दिवस आंदोलन केलं? 1 वर्ष होईल. दिल्लीची थंडी कठीण थंडी असते. दिल्लीचा उन्हाळा अवसरपेक्षा कठीण असतो आणि दिल्लीचा पावसाळा हा उद्ध्वस्त असतो.
आणि अशी स्थिती असताना एक वर्षभर शेतकरी रस्त्यावर येऊन बसले, त्यांच्या कुटुंबाची आयामेली त्याचं फरहार करण्यासाठी घरदार सोडून त्या ठिकाणी आल्या आणि अक्षरशः हजारोच्या संख्येनं हा शेतकरी वर्ग त्या ठिकाणी बसला होता. पण मोदीचे सरकार त्याच्याकडे दुर्गुण बघायला तयार नाही. काय असा अर्थ समजायचा? एवढंच नव्हे, त्यांच्या सरकारमधला एक मंत्री आणि त्याचे कुटुंबीय जिथे शेतकरी आंदोलनाला बसतात त्या ठिकाणी गाडी घालतात, त्यांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात. इतकी रसाळ फळाची भूमिका या देशात कधी कधी केली होती आणि ती भूमिका आज मोदीचं सरकार करतात. अनेक प्रश्न माझ्या सरकारच्या सोबत चिंता एक असते, ती अशी चढून फिरली आज सरकारमध्ये जाते. जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, तिचं नाव ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ते जगाचा अभ्यास करतात, भवितव्याचा विचार करतात, तरुणांच्या बेकारीचा अभ्यास करतात आणि त्यांनी अभ्यास करून निष्कर्ष काढला की या संपूर्ण जगात सर्वात बेकारी तरुणांच्याच कुठे असेल तर ती भारतामध्ये. 16 तरुण घेतले, त्याचे 85 तरुण आज नोकरीच्यासाठी भांडवल घेतलं आहे. त्यांना कष्ट करायची तयारी आहे, पण कष्ट करायचा सगळा अधिकार हा मिळत नाही, ही मोदीची नीती आहे. आणि म्हणून आजचं हे सरकार हे बदललं पाहिजे. आता जे सांगितलं ती गोष्ट आहे, ती सत्तेची वस्ती आजच्या सरकारला जसा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्तव्य केला. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींचं मान्य, केंद्र सरकार मान्य करत नाही म्हणून जरा करू शकतं तरी वापरले. टीका केली सरकार आज त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. दिल्लीचा मुख्यमंत्री, देशाचं एक उत्तम राज्य चालवणार, एक तरुण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चित्रराव, केंद्र सरकारनं टीका केली, आज त्याला तुरुंगामध्ये त्यांचा त्याचे 4 मंत्री तुरुंगामध्ये, पंजाबचे मंत्री तुरुंगामध्ये, ममता बॅनर्जीचे मंत्री तुरुंगामध्ये, निवडून आले, सत्यात बसलेले, लोकांची सेवा करणारे जर तुमच्या भूमिकेची वेगळी गोष्ट मानत असेल तर त्याला तुरुंगात सांगत असेल तर तुरुंगात मुख्यमंत्र्यांना जरी पाठवलं त्यांचा निकाल हा आम्हाला घ्यावा लागेल. तर या देशामध्ये ते हुकुमशाही आणणार आणि ही हुकुमशाही चालणार. मला साधा आकर्षकरांचा भाग, मला साधा हा क्रांतिकारांचाही भाग आहे. एक काळ असा होता, निजामाच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आमच्या वादवर्गाने, आमच्या आजोबा पंजाबने या स्वराज्यामध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून महाराष्ट्राला हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं. आणि आज तो महाराष्ट्राला एका मर्यादा आणि प्रगतीच्या रस्त्यावर जावा याची काळजी घेतली. पण हे राज्य करते, जे कोणी कष्ट करतात त्यांना मदत करत नाही. आजकाल या ठिकाणी आपण राजेश टोपेचं भाषण ऐकलं. राजेश टोपेंनी कारखानदारी उत्तम चालवली, कारखानदारी उभी केली. या भागामध्ये ऊसाचं उत्पन्न वाढलं. आज हा एक भाग असा आहे की ज्या अजूनही ऊसाचं गळीत चालू आहे, चांगले भाव त्या ठिकाणी मिळाले. केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब पुन्हा सांगत होते की या ऊसापासून साखर करता तसं इथेनॉल करा आणि ते इथेनॉल करणं फायद्याचं आहे. ते आम्ही लोकांनी सुद्धा राज्य संस्थेला सांगितलं. इथेनॉलचा कारखाना आज या ठिकाणी उभा केला आणि अक्षरशः लाखो लिटर आज इथेनॉल इथं
तसंच पहिल्या टाकीमध्ये केंद्र सरकार त्यांना भाव देत नाही, त्या शेतकऱ्यांचं नुकसान करतं आणि हे इथेनॉल विकतं. तर माझी खात्री आहे की तुमच्या उसाला आणखीन किंमत देण्याची ताकद राजेश भैयांची होईल. पण त्याच्या सगळ्या कामाला मदत करण्याच्या ऐवजी त्याला अडथळे निर्माण करणं ही भूमिका आजच्या राज्यात केलेली आहे. त्याचा अर्थ एकच आहे, शेतकरी उद्यासून झाला असून चालेल, तरुण बेकार राहिला असून चालेल. आयाविधींच्या संरक्षणाची स्थिती गंभीर झाली तरी चालेल. सामान्य माणूस संसार चालवायला महागाईनं संकटात गेलं चालेल. पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. ही मोदीची नीती आहे आणि ही मोदीची नीती घालवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताने या मसालीचं चिन्ह हे लक्षात ठेवा. बंधू जाधवला मोठ्या मताने विजय करा आणि महाराष्ट्राचा हा सामान्य माणसाचा शक्तीचा देता एकदा मोदी सर्वांना दाखवा एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संस्कृत.